चला, राइट डाउन नेक्स्ट एग्जांपल. Write down next example. A reinforced concrete beam a reinforced concrete beam has the following data. Clear span 6 meter. Clear span 6 meter. Width of supporting column is 300 mm. Beam size 230 by 510 mm. 230 by 510 mm. UDL on beam 55 kilonewton per meter. 55 kilonewton per meter including self weight. Reinforcement at top 2 bar of 12 mm phi. Reinforcement at top 2 bar of 12 mm phi. Reinforcement at bottom 2 bar of 16 mm plus 2 bar of 16 mm phi. 2 bar of 16 mm phi throughout and 2 bar of 16 mm bent up at support. दोन थ्रू आउट आहे आणि दोन काय केलेले आहेत, बेंट केलेले आहेत. सॉरी, बेंट नाही म्हटलंय, कर्टल म्हटलेलं आहे. कर्टल केलेलं आहे. दिस इज कर्टल. 16 mm बार कर्टल. 16 mm बार कर्टल. Design the shear reinforcement. Using vertical stirrups. Draw neat diagram. Showing zoning. Use M25 and FE 500. M25 and FE 415 करा. FE 415. FE 415. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय कसं सॉल्व्ह करणार, आपली प्रोसिजर काय असेल. आपण डिझाईन प्रोसिजर सेम ठेवणार जी आपली होती तीच, फक्त इथे नवीन काय आलंय, दॅट इज झोनिंग. तर आपल्याला हा पार्ट नवीन आहे, तो आपल्याला बघायचा आहे. झोनिंग कसं करायचं, झोन कसे पाडायचे बीम मध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप काय आहे आपले, फर्स्ट स्टेप काय आहे, डिझाइन शियर फोर्स. बरोबर का, डिझाइन शियर फोर्स म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, VUD. सो बघा VUD कसा कॅल्क्युलेट करणार, लिहू नका. हा बीम दिलेला आहे. ओके.
आणि हा बीम दोन सपोर्टवर काय केलेला आहे, रेस्ट केलेला आहे, लाईक दिस. ओके. क्लिअर स्पॅन किती आहे, 6 मीटर. आणि विड्थ ऑफ सपोर्ट किती आहे, 300. सो इफेक्टिव्ह स्पॅन काय होणार, सेंटर टू सेंटर, बरोबर का. इफेक्टिव्ह स्पॅन किती होणार, सेंटर टू सेंटर. दिस इज इफेक्टिव्ह स्पॅन. म्हणजेच किती येईल, 6.3 मीटर येईल का इफेक्टिव्ह स्पॅन. या साईडचं 150, या साईडचं 150. आणि या इफेक्टिव्ह स्पॅनवर काय आहे, तुमचा युडीएल आहे. किती आहे युडीएल, हा किती दिलेला आहे, 55 किलो न्यूटन पर मीटर. बरोबर. आता मला सांगा क्रिटिकल सेक्शन कुठे असतो, फेस पासून डी इतक्या डिस्टन्सवर, बरोबर का. क्रिटिकल सेक्शन कुठे असणार, फेस पासून डी इतक्या डिस्टन्स. आपल्याला डी दिले, ओव्हरऑल डेप्थ दिली आहे. सो इफेक्टिव्ह डेप्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. सो बघा, हा आपला सेक्शन आहे, याची ओव्हरऑल डेप्थ आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 510. आणि बार कितीचे प्रोव्हाइड केलेले आहेत, 16चे, बरोबर. तर आपण डी कॅल्क्युलेट करू शकतो का. डी इज इक्वल टू काय होणार, ओव्हरऑल डेप्थ मायनस क्लिअर कव्हर मायनस 5/2. सो ओव्हरऑल डेप्थ किती आहे, 510. क्लिअर कव्हर किती घेणार, 25/16/2. सो बघा डी किती येतोय, किती येते, 477 mm. म्हणजेच डिझाईन शिअर फोर्स आपल्याला कुठे कॅल्क्युलेट करायचा आहे, इथून डी इतक्या डिस्टन्सवर. सो काय फॉर्म्युला होता रे व्हीयूडीचा, व्हीयूडी इज इक्वल टू काय करतो आपण, W इंटू L/2 मायनस W इंटू डी. करेक्ट. सो बघा व्हीयूडी किती येणार, W किती आहे, 55 इंटू इफेक्टिव्ह स्पॅन किती आहे, 6.3/2 मायनस 55 इंटू डी किती आलाय आपलं, 477. मीटर मध्ये किती होणार, 477. सो किती येतो व्हीयूडी, 147.01 किलो न्यूटन. सो या शिअर फोर्स साठी आपल्याला काय करायचे, शिअर एन्फोर्समेंट डिझाईन करायचे. राईट डाऊन.
ओके. सो बघा, आपल्याला जे काही शिअर एन्फोर्समेंट डिझाईन करायचे आहे तो डिझाईन शिअर फोर्स किती आलेला आहे, VUD 147.01. आता यापैकी काही पार्ट कोण रेजिस्ट करणार, कॉन्क्रीट. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं पाहिजे, शिअर रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट. सो सेकंड स्टेप काय येणार, सेकंड स्टेप अगोदर आपण कॅल्क्युलेट करू नॉमिनल शिअर स्ट्रेस. नॉमिनल शिअर स्ट्रेस. सो काय फॉर्म्युला आहे नॉमिनल शिअर स्ट्रेसचा, टाउ व्ही इज इक्वल टू VU अपॉन BD. सो टाउ व्ही इज इक्वल टू VU किती आहे 147.01 इंटू 10⁻³ आणि B किती होता बघा, साईज किती दिलेली आहे, साईज किती आहे 230/510 होती किती आहे, आणि इफेक्टिव्ह डेप्थ किती आलेली आहे आपली 477. सो बघा टाउ व्ही किती येतोय, .333. ओके. सो ऍक्च्युअल शिअर स्ट्रेस, नॉमिनल शिअर स्ट्रेस किती डेव्हलप होतोय, टाउ व्ही 1.33. आता टाउ सी मॅक्स बघा रे किती येतोय M25 साठी, टेबल नंबर 20 मध्ये 3.5. सो 3.5 पेक्षा कमी आहे. सो ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, नॉमिनल शिअर स्ट्रेस डेव्हलप होतोय 1.33, यापैकी कॉन्क्रीट किती रेजिस्ट करतोय. सो स्टेप नंबर 3 काय येणार, शिअर रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट. शिअर रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट दॅट इज टाउ सी. टाउ सी साठी आपल्याला काय लागणार 100 AST अपॉन BD. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ बार किती दिलेले आहेत, आपल्याला 4 बार दिलेत, पण त्यापैकी 2 बार थ्रू आउट आहे आणि 2 कर्टल केल्यात. आता कर्टल म्हणजे काय, मग असे 4 बार आपले कंप्लीट यायला पाहिजे होते थ्रू आउट द बीम बॉटमला. कर्टल यातले 2 बार त्यांनी काय केलेत, 2 बार जे आहेत ते सपोर्टवर काय केलेत, कट केलेत, म्हणजे हे असे आहेत. इथं जर बघितलं सपोर्टवर तर मला 2च बार दिसतील ना, म्हणजे टाउ सी कॅल्क्युलेट करताना मला AST किती बारचा घ्यावं लागेल, 2च बारचा, जसं आपण बेंटअप मध्ये केलं होतं. म्हणजे काय येईल हे 100 इंटू 2 इंटू π/4 इंटू किती म्हणजे बार आहे 16 स्क्वेअर अपॉन 230 इंटू 477. सो बघा किती येतोय, किती येते 0.36. ओके. सो 0.36. आता आपल्या टेबल मध्ये 0.36 व्हॅल्यू आहे का, टेबल नंबर 19 मध्ये नाही. आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे 0.25 आणि 0.5. सो आपण व्हॅल्यू 0.25 आहे आणि 0.50 आहे. आपल्याला कशासाठी पाहिजे 0.36 साठी. सो टाउ सी ची व्हॅल्यू काय होणार M25 मध्ये बघा, किती व्हॅल्यू आहे M25 मध्ये बघा, 25 मध्ये 0.36 आणि 0.9. ओके. सो इंटरपोलेशन करा. जर इंटरपोलेशन केलं तर काय होईल, हायर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू अपॉन 0.36 मायनस लोअर व्हॅल्यू इज इक्वल टू करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुट करा 0.49 मायनस 0.36 x मायनस 0.36. सो टाउ सी इज इक्वल टू बघा किती येणार 0.41. ओके 0.41 न्यूटन पर mm². म्हणजेच काय तर टोटल डेव्हलप किती होतो 1.33, त्यापैकी कॉन्क्रीट किती रेजिस्ट करतो 0.41. रिमेनिंग साठी काय करणार आता आपण स्टिरअप डिझाईन करणार. राईट.
सो बघा आपण काय केलंय, टाऊसी फाइंड आउट केलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, शिअर एन्फोर्समेंट डिझाईन करायचे आहे. तर त्यासाठी अगोदर आपल्याला केस चेक करायला पाहिजे. टाऊ व्ही टाऊ सी पेक्षा लेस आहे की ग्रेटर आहे. कुठली कंडिशन येते आहे, टाऊ व्ही ग्रेटर दॅन टाऊ सी, म्हणजे आपल्याला शिअर एन्फोर्समेंट डिझाईन करायचे आहे. सो स्टेप नंबर 4, डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट. डिझाईन ऑफ शिअर रेनफोर्समेंट. सो डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट मध्ये बघा, टाऊ व्ही ग्रेटर दॅन काय आहे, टाऊ सी. म्हणजेच आपण काय करणार, शिअर एन्फोर्समेंट डिझाईन करणार. डिझाईन शिअर रेनफोर्समेंट. सो टोटल शिअर फोर्स किती येतोय रे, व्हीयूडी. व्हीयूडी किती आला होता, 147.01. ओके. त्यापैकी कॉन्क्रीट किती रेजिस्ट करणार, टाऊ सी बीडी. सो टाऊ सी किती आहे, 0.41 इंटू डी 230 इंटू डी 477. बघा किती येतोय, .9498 किलो न्यूटन. बरोबर. सो स्टिरप्स आपल्याला कितीसाठी डिझाईन करायला पाहिजे, 147 मायनस 44.98 साठी. सो बघा किती येतंय, 1002 किलो न्यूटन. सो 102.02 किलो न्यूटन साठी आपण काय करणार, स्टिरप्स डिझाईन करणार. सो प्रोव्हाइड 8 mm phi 2 leg stirrups. 2 leg stirrups. सो स्पेसिंग कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, 0.87 FY ASV इंटू D अपॉन VUS. सो पुट करा, 0.87 FY किती आहे रे, 415 इंटू ASV 2 लेग स्टिरप्स आहे. सो 2 इंटू पाय बाय 4 इंटू 8 स्क्वेअर इंटू डी किती आहे 477 अपॉन VUS किती आहे, VUS 102.02 इंटू 10⁻³ सो बघा किती येतोय, 169.70 mm. ओके. आता ही स्पेसिंग काय पाहिजे, ही स्पेसिंग लेस दॅन 0.75 डी पाहिजे. सो 0.75 डी बघा किती येतोय, ही स्पेसिंग लेस दॅन 300 mm पाहिजे आणि लेस दॅन काय पाहिजे, 0.87 FY ASV इंटू अपॉन 0.4 B स्क्वेअर 0.4 B. सो बघा या दोन्ही व्हॅल्यूज किती येतात, 357 येते. ओके. सो 357 पेक्षा लेस आहे. दुसरी 300 आणि थर्ड किती येते, थर्ड 394. सो तिन्ही व्हॅल्यू पेक्षा कमीच आहे. ओके. म्हणजे आपण या स्पेसिंगला काय करणार, राऊंड डाऊन किती 160 mm सेंटर टू सेंटर. सो बघा जर मी नॉर्मल एक्झाम्पल डिझाईन करतोय तर मी डायरेक्टली काय म्हणणार, प्रोव्हाइड 8 mm phi 2 leg stirrups आणि स्पेसिंग किती असेल 160 mm सेंटर टू सेंटर. करेक्ट. हे झालं नॉर्मल एक्झाम्पल. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे, झोन प्रोव्हाइड करा. आता झोनिंग म्हणजे काय बघा, हा बीम आहे आणि या बीमवर आहे UDL. करेक्ट.
जर मी यासाठी शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ केली तर शिअर फोर्स डायग्राम या फॉर्म मध्ये येईल. सेंटरला शिअर फोर्स किती आहे? 0. त्यानंतर मॅक्झिमम कुठे आहे? सपोर्टला. आणि आपण डिझाईन कशासाठी केलंय? मॅक्झिमम साठी. आपली जी स्पेसिंग 160 आली आहे ती कशासाठी आली आहे? मॅक्झिमम साठी. पण जर आपण डायग्राम मध्ये बघितलं तर शिअर फोर्स काय होतोय रे इकडे? कमी कमी होत चालतो. फक्त जो एंड रिजन आहे इथेच मला 160 स्पेसिंगची गरज आहे. नंतर इकडे मी स्पेसिंग कमी केली तरी चालेल. तर आपल्याला काय करायचं असतं? या हाफ स्पॅनला झोन मध्ये डिवाइड करायचं असतं. हा झोन 1, हा झोन 2 आणि हा झोन 3. इकडे पण तसंच होईल. झोन 1, झोन 2 आणि झोन 3. आणि आपण जी प्रोव्हाइड केलेली स्पेसिंग आहे ती कुठे प्रोव्हाइड करायची? झोन 3 मध्ये. का? कारण झोन 3 मध्ये काय आहे? मॅक्झिमम शिअर फोर्स आहे. आणि या झोन 2 आणि झोन 1 साठी स्पेसिंग काय करायची? वाढवायची. स्पेसिंग वाढवतोय म्हणजे आपण नंबर ऑफ स्टिरअप्स कमी प्रोव्हाइड करतो. का? कारण शिअर फोर्स कमी आहे. तर याच्यासाठी काही IS कोडनं क्लॉजेस दिलेत आपल्याला. ते क्लॉजेस आपल्याला उद्या डिस्कस करायचे. झोन ऑफ शिअर एन्फोर्समेंट. आणि झोन ऑफ शिअर एन्फोर्समेंटचं एक्झाम्पल विचारलं तर मग त्याचं वेटेज वाढतं. 12 मार्क्स पर्यंत विचारू शकतो. ठीक आहे. नॉर्मल एक्झाम्पल इथपर्यंत. ठीक आहे. सो उद्या आपण अगोदर क्लॉजेस बघू झोन ऑफ शिअर एन्फोर्समेंटचे. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ जे पूर्ण सॉल्व्ह करू झोन ऑफ शिअर एन्फोर्समेंट पर्यंत. ठीक आहे. सो राईट डाऊन.